भाऊ तुमचं नरोडमध्ये स्वागत आहे. वेलकम. धन्यवाद ते ना काय परवा ते पन्नूला हे केला सगळे सगळं सोपा त्यांनी गिफ्टच दिला सगळं. होय हो, त्याचं आई वडील नाही आहेत आणि कमी वयात त्यानं खूप चांगली अचिव्हमेंट केल्या. आता सगळ्या तरुणांनी खरं तर बोध घेण्यासारखं आहे आणि काही ना काही तर तुमच्याकडनंच आम्ही खरं तर प्रेरणा घेतल्या. परवा पण मी तुम्हाला बोललो की दिल्यानं काय कमी होत नाही. आता रतन टाटाजींनी 63% संपत्ती दान केली म्हणून काय टाटाजी गरीब झाले नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळं दिल्यानंच वाढते. देण्याचा नियम आपण जाणून घेतलं पाहिजे आणि देत राहिलं पाहिजे, तरच आपली पण ग्रोथ होत राहते आणि सगळेजणच आनंदी राहतात. तुम्ही गरीबास नाही मदत करायला सगळ्यांनी आमच्या पेजकडनं तुमचं तोंड गोड करून घ्या. अरे वा, खूप छान. सगळीकडेच तुम्ही हे करत असता. काय व्हिडिओ करायचं काय? होय. एक नाही परवा ऍड केलं की कडबा कुट्टी मशीनचं ते ओके, त्या कंपनीचे ओनर आहेत. अरे वा, स्वागत तुमचं. आणि शिक्षण कमी आहे काय साहेब, हो. पण आज खरोखर कंपनी बघितला का नाही तुम्ही म्हणू शकत नाही की हे म्हणजे कमी शिकलेला मुलगाचं एवढं मोठं म्हणजे असं कंपनी असू शकते. तेच पंजाब भाऊ, मी पण व्यवसायाच्या निमित्तानं जेवढे अनेक मोठ्या उद्योजकांना भेटतोय की नाही ते बहुधा कमी शिकलेलेच आहेत. ह्याचं कारणच असं आहे की जास्त शिकलेल्या माणसाकडे ज्ञान ज्यादा, बुद्धी ज्यादा असल्यामुळे ते ओव्हर थिंकिंग करतोय आणि त्याच्याकडनं निर्णय होत नाहीत. तुमच्या लक्षात येते काय? बरोबर आहे. विचार जास्त करत बसतात आणि ते ओव्हर थिंकिंग मध्ये डिसिजन न घेतल्यामुळे ते प्रगती करू शकत नाहीत. मी ते रील्स मधनं पण सांगितलंय की कायम शाळेत पहिला नंबर काढणारी मुलं की नाही ज्यादा उच्च शिक्षण घेऊन MBA कॉलेज सुद्धा मोठ्या मॅनेजमेंटचे नोकरच घडवत असतात, ते उद्योजक घडवत नाहीत. आणि कमी शिकलेले मात्र कसं त्यांच्याकडे ज्ञान कमी, बुद्धी कमी असते, ते लगेच ऍक्शन घेतात आणि रिझल्ट फक्त ऍक्शनला मिळतात, नुसता विचार करत बसण्याला नाही. खरं तर यांची पण हीच सक्सेस स्टोरी आहे. होय. अरे वा.